नमस्कार, मी ऋत्विक भालेकर. स्वागत आहे आपलं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात. कारण नागपूरच्या या थंडीमध्ये अनेक मुद्दे सध्या समोर येत आहेत ज्याच्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. असाच एक मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि रखडलेलं खातेवाटप. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, खूप मोठ्या बहुमताने महायुतीचं सरकार आलेलं आहे, परंतु अजूनही खातेवाटप का होत नाही आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. यामध्येच अनेक असे आमदार आहेत ज्यांना खरं तर मंत्रिपदी त्यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा होती, परंतु तसं काही होताना दिसलं नाही. विशेषतः आम्ही मुंबईचे पत्रकार नागपूरमध्ये येऊन हिवाळी अधिवेशन कव्हर करतोय, पण शिवसेनेतून मुंबईतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद का मिळालं नाही असा आमचा प्रश्न आहे, अर्थात असा अनेकांचा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच मुंबईतले शिवसेनेचे आमदार आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, समजून घेणार आहोत कशा पद्धतीनं सगळी निर्णय प्रक्रिया झालेली आहे, त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत आणि इतकं भरभक्कम मजबूत सरकार आल्यानंतर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकी कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे. आपल्यासोबत मंगेश कुडाळकर आहेत, तुकाराम काते आहेत आणि अशोक पाटील आहेत. अर्थात अजून 3 मुंबई उपनगरातले आमदार निवडून आलेले आहेत. एकूण 6 आमदार शिवसेनेतनं निवडून आलेले आहेत. परंतु आपण सुरुवात मंगेश कुडाळकर यांच्यासोबत करणार आहोत. मंगेशजी, कुर्ल्यातनं आपण सलग 3दा निवडून आलेला आहात, बरोबर? आता तुमची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे अर्थात अपेक्षा असणार की आपल्याला सुद्धा या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान मिळेल, पण मुंबईतल्या एकाही आमदाराला स्थान मिळत नाही. नेमकी काय कारणं वाटतात? नाही, पहिला प्रथम तर मी एक आपल्या सर्वांना सांगेन की आमचा संपूर्णपणे माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण पहिल्यांदा आम्ही जेव्हा आमदारांची बैठक घेतली होती आणि त्याच वेळेला आम्ही संपूर्ण अधिकार माननीय शिंदे साहेबांना दिले होते आणि त्या अनुषंगानेच त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाची संपूर्णपणे आखणी केली आणि त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा एक विश्वास आहे की नक्कीच ते कोणावरती अन्याय ते न करणारे असे ते मुख्यमंत्री पहिल्यांदा होते. 2.5 वर्षात आपण बघितलं असेल की मुंबईसह त्यांनी अत्यंत चांगले काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल एक विश्वास आहे, आदर आहे आणि नक्कीच ते एक चांगला निर्णय मुंबईसाठी त्यांनी त्यांच्या मनात असेलच आणि यापुढे ते निश्चितपणाने मुंबईसाठी एक चांगलं नक्कीच एक विजन ठरवून एक चांगला निर्णय घेतील. निश्चित. तुकाराम कातेजी, तुम्ही यावेळेला चेंबूरमधनं निवडून आलात. अर्थात मतदारसंघ मला वाटतं बदलावा लागला, परंतु शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष असा पहिल्यांदा मुंबईत होत होता आणि ही टेस्ट तुम्ही पास केलेली आहे. प्रकाश फातर्पेकर हे सुद्धा निवडून आलेले होते अनेकदा, परंतु त्यांना पराभूत करून आलेला आहात. त्यामुळे खरी शिवसेना कुठली हा प्रश्न सुद्धा आता बऱ्यापैकी निकाली निघाल्याचं म्हटलं जाते. इतका संघर्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी मुंबईला कुठेतरी रिप्रेझेंटेशन मिळायला हवं असं वाटत नाही? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता येणार आहेत आणि मला चांगलं माहिती आहे की ठाण्यावरती जसं शिंदेसाहेबांचं प्रेम आहे तसंच मुंबईवरती पण त्यांचं प्रेम आहे आणि मुंबईतल्या आमदारावरती खूप त्यांचा जीव आहे. तर मला चांगलं माहिती आहे की मुंबईला ते असे ठेवणार नाही आहेत, कारण का मुंबईला ते मुंबईकरांचं प्रेम त्यांच्यावरती आहे. खासदार निवडून आलेले आहेत, आमदार निवडून आलेले आहेत, तर ते आज न उद्या मंत्रिपद मुंबईला देतीलच असं मला चांगलं खात्री आहे. आणि मुंबई ही राजधानी आहे आमची आणि मुंबईमध्ये आम्ही काम करतोय, तर मुंबईवरती असं कुठला अन्याय होऊ देणार नाही साहेब. अशोक पाटीलजी, तुमच्या मतदारसंघात तर तिहेरी लढत होती मला वाटतं, कारण मनसेचं सुद्धा आव्हान होतं शिवसेनेबरोबर. तरी आपण गड राखलेला आहात, त्यामुळे असं वाटतं का की ही जर ताकद वाढवायची असेल, आणखीन बळ पक्षाला जर मिळायला हवं, तर त्यासाठी आपल्याला एखादं मंत्रिपद, एखादं पालकमंत्रीपद मिळायला हवं? नाही, आमचा आदरणीय पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि त्यातल्यात उपनगर हा नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. ते इतक्या वर्षाचा सलग मी 5 वेळा निवडून येतो, 3दा नगरसेवक आणि 2 वेळा आता आमदार म्हणून. आणि उपनगरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक नेहमी निवडून येतात आणि उपनगराच्या ताकदीवरच शिवसेनेचा महापौर सतत आणि सातत्याने बसत आला. आणि शिंदे साहेबांना देखील मी काही दिवसापूर्वी जी बैठक झाली त्यावेळेस देखील सांगितलं की साहेब, उपनगरामध्ये 170 नगरसेवक आहेत एकूण. भारतीय जनता पार्टी असेल किंवा सगळं तो मतदारसंघ तेवढा मोठा आहे आणि इथे प्रामुख्याने आपल्याला, मी तर असं बोललो होतो की पालकमंत्री आपल्याला त्यातील आपला असावा की जेणेकरून त्यांना ताकद मिळेल.
कारण ही झोपडपट्टीने व्यापलेला हा उपनगर आहे आणि या झोपडपट्टीमध्ये काम करत असताना पालकमंत्री आपला असायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ही विकासाची कामं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर जर लोकांच्या समोर नेलं त्याचाही फायदा आपल्याला होईल आणि त्या माध्यमातून आपण हे आम्ही सगळ्यांनी आग्रह केला. साहेब तो निर्णय घेतीलच, कारण मुंबई ही शेवटी देशाची राजधानी, आर्थिक उलाढाल सगळ्यात मोठी मुंबईमध्ये होते आणि मुंबईच्या म्हणजे अवलंबून असं पूर्ण महाराष्ट्र असतं. म्हणून शिंदेसाहेब चांगला निर्णय घेतील आणि तो निर्णय जो घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो, कारण ते अनेक विचाराच्या अनेक अँगलमधून हे ठरवत असतात आणि शिंदेसाहेबांसारखा आम्हाला नेता मिळाल्यामुळे आम्ही त्यात समाधानी आहोत. तुम्हाला विश्वास आहे का? कारण मागच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं वेगवेगळे लढलेले होते शिवसेना भाजप, परंतु भाजपचे सर्वाधिक म्हणजे बऱ्यापैकी चांगले आमदार निवडून आलेले होते तुलनेने, आणि ह्या सगळ्यामध्ये आता जर शिवसेनेला आपली ताकद वाढवायची असेल यामध्ये संघर्ष तुमचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आहे, मनसेशी कदाचित होईल आणि अर्थात भाजप सुद्धा असेल मित्रपक्ष असला तरी, तर ताकद वाढली पाहिजे यासाठी आणि मुंबईत महापौर हा शिवसेनेचा बसला पाहिजे यासाठी नेमकं काय डोक्यात ठेवलेलं आहे? तुम्ही कशी स्ट्रॅटेजी असणार आहे? एकनाथ शिंदे साहेबांशी कशा पद्धतीने याबद्दल चर्चा करणार? ह्या बाबतीमध्ये निश्चितपणानं मुंबई ही शिवसेनेकडेच राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, 6 आमदार, आणि त्याचबरोबर सर्वच आम्ही जे विभाग प्रमुख आहोत मुंबईतले ते सुद्धा संपूर्ण ताकद या शिवसेनेच्या पाठीशी उभी करणार आहोत आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून यावेत यासाठी निश्चितपणानं आम्ही सर्व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये काम करणार आहोत. आणि नक्कीच शिंदेसाहेब सुद्धा चांगल्या पद्धतीने ज्या प्रकारे त्यांनी 2.5 वर्षामध्ये मुंबईसाठी एक काम केलेलं आहे ते समोर आहे सर्वांच्या, आणि त्याच्यावर निश्चितपणे पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिंदेसाहेब मुंबईसाठी एक चांगल्या प्रकारे काम करून नक्कीच मुंबई महापालिका ही आपलीच करतील अशी याविषयी आमच्यावर काही शंका नाही. विधानसभेत आपण पाहिलं जवळपास 86 जागा लढल्या, 57 निवडून आल्या. आणखीन जागा जर वाट्याला आल्या असत्या तर आणखीन आमदार सुद्धा निवडून आले असते. तशाच पद्धतीनं मुंबईत महानगरपालिकेची जेव्हा जागा वाटपाची बैठक होईल त्यावेळेस किती जागा तुम्हाला मिळायला हव्यात अशी अपेक्षा? निश्चितच आमची मागणी आहे, जवळ 100च्याही वर जागा या शिवसेनेला मिळायला पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वॉर्ड सुद्धा आम्ही बघत आहोत की जो चांगला वॉर्ड आहे आणि शिवसेनेने तिथे सीट लढलेली आहे मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, तर त्या दृष्टिकोनातूनच आम्ही ह्याही पुढे त्याच पद्धतीने लढत आम्ही देणार आहोत. काय म्हणाल तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबांशी याबाबतीत बोलणार आहात का? आणि पक्षाला बळकटी मिळावी यासाठी नेमकं काय करायला हवं मुंबईत असं तुम्हाला वाटतं? मुंबईत काय आता मुंबईची कामं चालूच आहेच. शिंदे साहेबांनी अख्ख्या मुंबईमध्ये डांबरीचं रोड न करता सिमेंट काँक्रीटचे रस्ते करायला चालू केलेले आहेत. मुंबईमध्ये अतिशय रोड आता बहुतेक जे रोड आहेत ते सिमेंट काँक्रीटचे होत आहेतच. आणखीन भरपूर पाण्याच्या लाईनी आणि गटारं वगैरे हे महानगरपालिका करते आणि खास करून शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबई एकही रोड म्हणजे खड्डामुक्त मुंबई झालीच पाहिजे आणि ती होते आहे. तसं शिंदे साहेबांचं अत्यंत प्रेम मुंबईवरती आहे, खूप जीव मुंबईवरती आहे आणि ते मुंबईसाठी काम करतात. पण आदित्य ठाकरे तर सातत्यानं आरोप करतात भ्रष्टाचाराचे की रोड कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, ह्याला कसं काउंटर करणार? आता आदित्य ठाकरेंनी जे पहिलं त्यांचं काम जे केलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळात जे भ्रष्टाचार केले ते सांगत नाही आहेत आणि रोडच्या ह्याच्यात भ्रष्टाचारात ते सांगतायत का? त्यांचं ते पहिलं आपल्यामध्ये वाकून बघा, नंतर बघा काय आहे ते. अशोकजी, काय वाटतं मोठं आव्हान मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाचं असणार आहे? शिवसेना उद्धव ठाकरे गट, त्या ठिकाणी मनसे, इतर विरोधी पक्ष की आपल्या सोबत असलेलं भाजप? नाही, याच्यामध्ये आव्हानाचा प्रश्न येत नाही की मुंबई ही शिवसेनेचीच मुंबई आहे. कित्येक वर्षाचा इतिहास आहे, मराठी माणसांनी वतलेली ही मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये शिवसेनेचंच प्राबल्य कित्येक वर्षापासून आहे आणि खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना हे लक्षात आलेलं आहे. आताच 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे की उद्धव साहेबांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आम्ही अकेला लढू म्हणणार आहेत. अकेला लढलो म्हणजे त्यांचं अस्तित्व त्याला कळलं मागच्या वेळेस देखील आणि आता त्यांच्यापासून काही धर्मीय मतं ही वेगळी गेलेली आहेत हे लक्षात आल्यानंतर किंवा त्याच्यामुळे हिंदुत्वाची जी बदनामी त्यांची झाली त्याच्यावर त्यांना ती भूमिका घ्यावी लागली आणि ही भूमिका काय मला वाटत नाही की तेवढी सक्सेसफुल, कारण 4 महिन्यापूर्वी तुम्ही दाखवून दिला तुम्ही कसे आहात ते. आणि त्यातल्या त्यात आज शिंदेसाहेब जे मुंबईमध्ये काम करतात, अनेक प्रकल्प नवीन नवीन येत आहेत, त्याच्यामुळे ते प्रकल्प येत आहेत. काही गेले कित्येक वर्षापासूनच्या अडकळलेले समस्या होत्या त्यांनी हातोहात सोडवल्या आणि मुंबईकरांना फार मोठा दिलासा दिलेला आहे. म्हणजे येणारी मुंबई
आता तर मुंबईमध्ये रात्री फिरल्यानंतर असं वाटतं नेहमीची रोजची दिवाळी चाललेली आहे. एवढ्या पद्धतीने उत्कृष्ट मुंबई होते आणि हे सगळं होत असताना मुंबईकरांना, शेवटी मुंबईकर हा सुज्ञ माणूस आहे, तो या देशामधून मुंबईमध्ये येतो आणि तो देखील बघतोय की हा मुंबईचा विकास झपाट्याने 2.5 वर्षामध्ये झालाय आणि याला आमचंही मताच्या रूपाने हातभार शिवसेनेला लागायला पाहिजे आणि शिवसेनेच्या बाजूने हा कौल येईल. आम्ही जवळजवळ आता आमच्याकडे 85 नगरसेवक आहेत आणि 85 नगरसेवकातल्या आम्ही 100च्या वरती जागा आम्ही लढवणार आहोत आणि 100 पैकी निदान तरी 70-80 जागा आम्हाला निवडून आल्या तर आमचा महापौर नक्कीच बसेल आणि महापौरांची संख्या जास्त असेल. त्याशिवाय देखील भारतीय जनता पार्टीने देखील विचार करावा लागेल की आता आपण जर का महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहोत तर मुंबईमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून एक महापौर द्यावा, कारण मराठी महापौर, मराठी मातीतला महापौर असायला पाहिजे. एक चांगली भावना शिवसेनेची असेल आणि एक भारतीय जनता पार्टी देखील आपला सहकारी म्हणून आम्हाला मानाचं पान दिल्यासारखं वाटेल. म्हणून शिंदेसाहेब या आग्रही असतील आणि ते चांगलं काम करतात. शिंदेसाहेबांच्या माध्यमातून कामाचा कोणी गैर उद्गार काढू नये, कारण जे आता काय बोलतात भ्रष्टाचार, जरा आपण मागे वळून बघितलं, कारण मी पण आज आम्ही इतके वर्ष म्हणजे मी 2002 पासून ह्या प्रवाहात आहे. आपल्याकडे असणारा भ्रष्टाचार मी अनेक चांगली पदं भूषवलेली आहेत आणि मग तुम्ही जे करत होतात ते लोकांच्या समोर आणू नका, की नाही तर अन्यथा आम्हाला ते आणावं लागेल आणि आपण आपलं काम करा. शिंदेसाहेब आपलं काम करतील आणि शिवसेनेचा हा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसेलच. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी अगदी मनापासून आणि रोखठोक चर्चा केल्याबद्दल. तर या ठिकाणी आपण पाहतो या चर्चेचं फलित मला वाटतं एकच आहे की महापौर हा मुंबईत बसेल तो मराठी असावा आणि शिवसेनेचा असावा, कारण मुख्यमंत्रीपद आता राज्याचं हे भाजपकडे गेलेलं आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत ऋत्विक भालेकर, नागपूर, मुंबई तक.